16 सोमवार कथा. श्री गणेशाय नमः. वैदर्भ देशी परम पवित्र अमरावती नामे एक नगर, ते शिवालय महाथोर, जे का अपूर्व त्रिभुवनी. तेथे कोणी एके वेळी शिव पार्वती एके स्थळी उभयता येऊन देवळी सहज स्थिती क्षण एक स्थळ रमणीय देखोनी. पार्वती म्हणे शूलपाणी, सारी पाट मांडोनी खेळू ऐसे वाटते. मग शिव म्हणे आवश्यक, डाव मांडीला सम्यक. तेथे गुरव पुजारी होता एक, त्याची गिरिजा काय बोले. हा डाव कोणी जिंकिला, सत्य सांगे ये वेळा. तो गुरव बोलिला, शिवे जिंकिला म्हणून. मग दुसरा डाव मांडिला, खेळता पार्वतीने जिंकला. आंबा म्हणे असत्य गुरव बोलिला, तरी तू कोडी होशील. असत्य बोलशी पापराशी, वेगी घे मम शापासी. तुझ कुष्ट होईल सर्वांगाशी, विलंब यासी न लागे. या परी गुरव शापोनी उभयता गेले कैलास भुवनी. गुरव पाहे अवलोकोनी, अंगीची कांती पालटली. गुरव मनी चिंता करी, व्याधी जाईल कैशा परी. कोड अंगी दुःख करी, कौन उपाय असे यासी. तो तेथे अप्सरा सुंदरी, घेऊनी पूजा सामग्री. पूजा वया शिवगौरी, देवळा भितरी पातली. तिने पाहिले गुरुवाते, तुझ कोहडे जाहले कवना अर्थे. गुरव बोले भयभीत चित्ते, गिरिजेने मज शापिले. हे ऐकोनी अप्सरा सुंदरी, म्हणे गुरुवा तू चिंता न करी. 16 सोमवार व्रत निर्धारी, करिता व्यथा जाईल तुझी. मग तो उठोनी पूजा करी, कर जोडून विनंती करी. माते हे व्रत धडकरी, मज उकलून सांगेजे. अप्सरा म्हणे अवधारी, तू सोमवारचे व्रत करी. दिवसा असावे निराहारी, सायंकाळे पावतो. मग त्या दिवशी सायंकाळी सागर पूजावा चंद्रमौळी. धूप दीप इत्यादी सकळी सोडोपचारे पूजावा. मग अर्ध शेर कणिक घेजे, त्याचे भाग अंगारे 3 किजे. धूत गुळे सहित भक्षिजे, लवणारहित जानपा. ऐसे 16 सोमवार व्रत, चाल विजय यथास्थित. हे झालिया समाप्त, 17वे सोमवारी करावे. कणिक घ्यायचे 5 शेर, त्याचे भाग अंगारे समग्र. घृत गुळेसी परिकर, चुरमा तयांचा करावा. तो चुरमा देवळी न्यावा, भावे चंद्रमौळी पूजावा. तिसरा भाग अर्पावा, सदाशिवासी तेधवा. दुसरा भाग देवळी वाटीजे, उरला एक घरा आणीजे. तो आपण स्वतः भक्षिजे, कुटुंबा समवेत आदरे. अप्सरा म्हणे अवधारी, गुरुवा हे व्रत तू भावी करी, कुष्ट जाईल निर्धारी. सत्य सत्य त्रिवाचा. ऐकला गुरव धरिता झाला, अंतकरणापासून आचरला. पूर्वदशा अंग पावला, समाप्ती होता कुष्ट जाय. या परी एके दिनी ईश्वर पार्वती मिळवणी, फिरत फिरत मागू त्यानी त्याच देवळी पातले. पूर्वी गुरुवाशी शाप दिदला, ते स्मरण झाले पार्वतीला. साक्षेपी पाहुणी गुरुवाला, तो कुष्ट अंगी दिसेना. पार्वती पुसे गुरुवा प्रती, तुझे कुष्ट गेले कवणे रीती. येरू बोले यथार्थ निगुती, श्रेष्ठ व्रत अशी आचरलो. 16 सोमवार व्रत करोनी, तो शविली शिवभवानी. त्यांची कृपया अवलोकोनी, अंगीचा कुष्ट लोपला. उमा ऐकोनी आश्चर्य करी, एवढी या व्रताची थोरी, मी हे व्रत आचरेन निर्धारी. षण्मुख रुसला म्हणून. मग हिम नगरजा व्रत आचरी, पूर्ण व्रताचे अवसरी. स्वामी कार्तिक मनी विचारी, मातेसी रुसणे अवयोग्य. स्वामी उठून तत्काळी, धावून आला मातेजवळी. पाहुणी उमा संतोषले, आनंद चित्ती न समाये. स्वामी बोले जन्नीसी, माझे मनी न राहावे तुझ पाशी. म्हणून असता अरण्यवासी, दिवस काही लोटले. आता उद्भवली कल्पना, जावे मातेच्या दर्शना. ऐसी भावया मन कामना, कारण काय सांगिजे. मग शैलजा म्हणे पुत्र श्रेष्ठा, 16 सोमवार धरणी निष्ठा. तेने तुझ झाली उत्कंठा, माझ्या भेटीची सत्यपै.
ऐकोनी व्रताचे महिमान स्वामी बोले सोय आपण. जननी व्रत हे मी करीन मनकामना चित्ताची सांगतो. माझा मित्र एक ब्राह्मण देशांतरे गेला बहुदिन. त्याची भेटी व्हावया लागोने इच्छा पोटी वसत असे. या उद्देशे स्वामी कार्तिक व्रत आरंभिले देख. संपूर्ण होता तात्कालिक फळादिश पावला. रम्यवनी सहजगती स्वामीने देखिला पंथी. मित्र ओळखोनी ब्रह्ममूर्ती अष्टांग भावे भेटला. विप्र नवल करी चित्ता स्वामी प्रति होई पुसता. तुम्ही आम्ही मार्गी चालता भेटी उभयता नवलही. मित्रासी म्हणे शिवसुत मी व्रत आचरलो अद्भुत. तेने तुझी भेटी सत्य अकस्मात पैजा हानी. द्विज म्हणे चमत्कार व्रताचा तरी मी करीन काया वाचा. मज स्वार्थ आहे लग्नाचा म्हणून मज सांगेजे. शिवसुत सांगे यथाशक्ती तेच ब्राह्मण धरी चित्ती. व्रत चालवी यथा निगुती विदेशी गमन करीत असे. व्रत होताची संपूर्ण विचित्र क्रमाची गती गहन. मार्गी एक नगर शोभायमान रम्य अपूर्व देखिले. तेथील राजा पुण्य पवित्र त्यास एक कन्या सुंदर. तिचे मांडिले स्वयंवर पण दुर्धर करोनी मिळाले राजे अति अद्भुत. 18 वर्णादी समस्त तया माझी द्विजनाथ ते कौतुक पाहून पातला. राये हस्तिनी शृंगारुनी तिचे सोंडी माळ देऊनी. यथा विधी करोनी मंडळा माझी सोडली. तो हस्तिनी फिरत फिरत आली जेथे द्विजनाथा. गळा माळ घालून त्वरित गजमस्तकी बैसविला. पाहुणी राजा आनंद धन सुख सोहळा लग्न विधान. करोनी वधूवरे दोघे जण स्वगृहासी बोळविले. उभयता एक चित्ते करुणी नांदत असता आपुले सदनी. प्रभुत्व पावली राजनंदिनी पूर्ववृत्तांत जाणविला. एकांत स्थळी समाधानी उभयता असता सुख सदनी. निवांत समय पाहुनी राजकन्या प्रश्न करी. मार्गस्थ असता द्विजोत्तमा मी कैसेनी प्राप्त झाले तुम्हा. कोणत्या सत्कृत्याचा महिमा हे मज लागी सांगिजे. द्विज म्हणे ऐक साचार व्रत केले 16 सोमवार. त्या पुण्ये मज साचार भार्या प्राप्त झालीस. राजकन्या आश्चर्य करी व्रत ऐकले नवल परी. हे आचरोनी निर्धारी चमत्कार पाहू याचा. धरोनी पुत्राची कामना व्रत आरंभिले जाना. सुफल होतासी पुत्ररत्न सदाशिवे दिदले. शतायुष्य आणि सुष्मिमंत ज्ञानो अनुभव आणि विरक्त. पुण्यशील प्रतापवंत पितृसेवेशी सादर जो. आज्ञा पालक पुत्र झाला. देवखोनी द्विज संतोषला म्हणे या व्रताचा प्रताप आगळा. तो मज वर्णिला न जाय. पुत्र ज्ञान दशेशी येता माते लागी होय पुसता. की सर्व गुण संपन्नता प्राप्त कैसेने तुम्हा ते. माते म्हणे पुत्र राया उत्तम शिवव्रत करोनिया. शूलपाणी तोषोनिया मन कामना पुरविली. पुत्र म्हणे माते लागोनी हे व्रत सांगे मज कृपा करुणी. भक्ती भावे आचरोनी कामना पूर्ण व्हावया. माझ्या मनेचे इत्यर्थ राज्यासने बैसावे त्वरित. क्लेशरहित दुःखरहित काही सायास न करता. मातेच पुसून व्रत विचार यथोक्त आचरे द्विजवर. तव एके नगरी राजा थोर वृद्ध काळ तयाचा. तयाच्या पोटी पुत्र संतान नसता एक कन्या रत्न. तिज लागी व्रत विचारून ब्रह्मानंद नेमिला. कन्या अर्पोनी साचारा विधियुक्त केले स्वयंवर. राज्य देवोनी समग्र पदी आपुले नेमिला. ब्राह्मण राज्य करू लागला. व्रत संकल्प पूर्ण झाला. तव 17वा सोमवार आला. श्रेयशी सांगून पाठविले. कणिक 5 शेर घेऊनी त्याचे 3 अंगारे करुणे. तूप गुळाचा चुरमा करुणी सत्वर देवळी पाठविजी. तिने ऐकून समाचार म्हणे एवढा राजा थोर. देवळी चुरमा नेता विचार थोरपण कैसे निवाटे. 500 रुपये तबकी भरोनी पाठविले देवळा लागोनी. तेने व्रत भंगिले तक्षणी शूलपाणी शोभला. शिव म्हणे राजाला
तुझ्या स्त्रीने व्रतभंग केला, राज्या लागी क्षय आला, प्रत्यय येईल तुझ लागी. तू या श्रेयसी घरी ठेविता, सर्व क्षय होईल तत्वता. तुझे राज्य रक्षणे आता, तरी श्रीस सर्वता ठेवू नको. मग बोले प्राचीन प्रधान, तिच्या बापाचे राज्य असोने, तिसी द्यावे काढून. हे तव निंदे आम्हा ते, ईश्वर बोले प्रधानासी. तरी तू होशील अधमराशी, राज्य बुडेल निश्चयसे. श्रेयसी घरी ठेविता, मग उभय वर्ग विचार करून राज्य करण्या दिदली काढून. ती चालली दिनवदनी, बहुत खेद करिताची. दुःखित मानसी चिंता क्रांत, चरणे चालले दूरप्रांत. नगर देखिले अकस्मात, माझी सुंदर प्रवेशली. दुर्बळ म्हाताऱ्याच्या घरी, तेथे राहिली राजकुमारी. म्हातारी म्हणे ऐकणारी, कार्य तुझ प्रती सांगते. चिवटी आणावी विकोणी, तुझ मी काही देईन साजणे. अवश्य म्हणून राजनंदिनी, चिवटे विकून निघू लागे. शिरी चिवटे ठेविली बांधुनी, अकस्मात अद्भुत प्रभंजन. वारे आणि चिवटे गेली उडून, आली पडतोने घरासी. म्हातारीस म्हणू लागली, चिवटे अवघी उडाली. मग म्हातारी काय बोलली, तू जाय शीघ्र येथून. तेथून राणी चालली तेलियाच्या घरी राहिली. तेथे होणार तीच गती झाली. ती चतुर परिसीजी, 4 घागरी भरून तेलियाने ठेविल्या होत्या तेलाने. तिने पाहता रीतेपणी तेल अवघे उडाले. मग तेली म्हणे झडकरी, तू जाय आता कृपा करी. तू असता आम्ही भिकारी हो ऐसे वाटत असे. तेली म्हणे आश्चर्य करी, तेल उडाले कैशा परी. ही बाई येताच घरी हिच्याने नाहीशी दिसत असे. तेलियाने बाहेर घातली, ती नदी तिरी चालली. तव नदी सर्व आटोनी गेली, पाप योगे जानपा. मग हिंडे वनात, तव सरोवर देखील अकस्मात. जळ निर्मळ उचंबळत, पाहुणी संधी पातली. दृष्टी पडता जलावर, माझी किडे पडले समग्र. आसमान तिचे गुराखे सत्वर, गायी आणल्या जलप्राशनार्थ. मुले जलप्राशन करती, तव किडे देखील आवचिती. हे जळ त्यागुणी जाते, किडे पडले म्हणून. गोसावी राहत होता वनी, तो आला उदका लागुनी. एकटी पाहुणी राजनंदिनी, घेऊन आला आश्रमा. गोसावी बोले तिज लागुनी, तू मज लागे कन्ये समान. तुझ नाही अन्न वस्त्राची वान, स्वस्थ चित्ते राहावे. मग तेथे राहिले सुंदरी, घरधंदा सर्व करी. व्रतभंगाची ऐशी थोरी, नाना दुःख भोगीत असे. अन्नोदकासी हात लाविता, त्या माझी किडे होती तत्वता. पाहुणी गोसावी चित्ता, आश्चर्य करू लागला. आता कवन उपाय करावा, हिचे पदरी कोण दोष जाणावा. काही एक यत्न करावा, जेणे परिहार होईल. मग आरंभिले अनुष्ठान, तेने शिव झाला प्रसन्न. माग म्हणे वरदान, जी का अपेक्षा तुझे म्हणे. मग गोसावी विनवी ईश्वरास, हिचे पदरी काय आहे दोष. तो मज सांगीजे अवश्य, कृपा करुणी स्वामी. शिव म्हणे 16 सोमवार व्रत हिने भंगिले माझे सत्य. या दोषास्तव दुःख प्राप्त, दशा ऐशी जानपा. गोसावी म्हणे उमापती, तू कृपाळ होऊन निश्चिती. दोष परिहारोने महासती, पूर्वस्थिती करावी. शिव म्हणे 16 सोमवार केले, आईचे दोष पावती विलया. ही निर्दोष होऊन आपल्या स्वामीस भेटेल. ऐसे बोलून शूलपाणी, गेला आपल्या स्वस्थानी. व्रत करीती झाली कामिनी, काही एक दिवस. तव तिचे भ्रताराशी, स्मरण झाले बहुत दिवशी. श्री कोठे असेल वनवाशी, शोध तिचा करावा. देशोदेशी हेर पाठविले, हिंडत हिंडत त्या वनाशी आले. त्यांनी राजश्रेयसी ओळखिले, मागो लागले गोसावी असे. तो काही न बोले वचन, हेर गेले परतोने. राज यासी वर्तमान, सांगता राजा हर्षला. आपण आणि प्रधान दोघे चालले न लागता क्षण. थोर समारंभ येऊन, गोसावी नमिला साष्टांगे. परस्परे क्षेमालिंगन, वस्त्रभूषणे देऊनी. मृदू भाषेने समाधान, योगेश्वर तोषविला. म्हणे राजेंद्र अवधारी, माझी कन्या ही निर्धारी. आजवरी पाळिली माहेरी, आता तुम्ही पाळीजे. ऐसे बोलून ते अवसरी, सती दिदली राजाच्या करी.
राजा उठवणे नमस्कारी गोसावीसी त्यास ते धवा. आपली श्री हाती धरोनी बैसविली सुखासनी. आपण तुरुंगी आरोढोनी निजनगरा परतले. वाजत गाजत आपल्या स्थळा येऊनी महोत्सव केला. दान दक्षिणा ते वेळा देऊनी ब्राह्मण तोषविले. राजा राणीची भेट झाली. आनंदी राज्य करू लागले. सकळ प्रजा आनंद पावली. महिमा अगद नेनवे. दोष दारिद्र्य क्लेश संकट निवारी लक्षणाद्रे. जो कोणी मनकामना धरून आदरे व्रत करील त्याचे मनोरथ पूर्ण होतील. शिवकृपेने सत्यत्वे. म्हणे राघव व्यंकटेश साचार मजसी झाला चमत्कार. भाव धरल्या सार सर्व कामना सिद्ध होती. आरोग्य वृद्धी आणि धन पुत्र पौत्र कन्या रत्न इच्छिली इच्छा परिपूर्ण व्रत करता पावेला. 16 सोमवार व्रत कथा अनेक श्रवण पठन करते देखा. त्या प्रसन्न उमा नायक निसंशय जानपा. श्री व्यासविनवी श्रोतयांप्रती ही कथा पूर्वापार निश्चिती. नूतन नव्हे कवन कल्पिती चतुरी सत्य जाणीजे. इति श्री 16 सोमवार व्रत कथा संपूर्णम. श्री शंकरार्पणमस्तु. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.